बातमी आहे उत्तर भारतीय छठपूजेची। चिंचवड गावातील पवना नदी घाटावर उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव रविवार दिनांक 19 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कुटुंबांनी भक्तिभावाने सूर्योपासना केली। या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते। भाविकांनी सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर छठमाईची पूजा मांडून तेथे विधिवत पूजा केली। या मांडणीमध्ये ऊसाला महत्त्व असते। चारही बाजूने ऊस पुळणीत रोवून ऊसाचा मांडव करून त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर दिवा पेटवला आणि त्यावर विटांची मांडणी करून पूजेची मांडणी केली। त्यासमोर खवा, गव्हाचे पीठ आणि तुपापासून बनवलेला प्रसाद आणि फळं यांचा नैवेद्य दाखवला आणि गाईच्या दुधाचे सूर्याचा अस्त होताना महिलांनी अर्घ्य दिले। हनुमान मित्र मंडळाच्या वतीने पवना नदी घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छठ लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले होते। भाविकांच्या जय छठ माताच्या गजराने वातावरण प्रसन्न झाले होते। सोमवारी दिनांक 20 रोजी याच घाटावर सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करण्यात आली। छठपूजा उत्सवात हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा छठपूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, छठपूजा समितीचे संस्थापक जयप्रकाश नारायण प्रसाद गुप्ता, अध्यक्ष जितेंद्र गुप्ता, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव, पूर्वांचल विकास मंच, छठपूजा सदस्य जितेंद्र गुप्ता, उपाध्यक्ष देवानंद गुप्ता, सेक्रेटरी अशोक गुप्ता, फिल्म प्रोड्युसर प्रेम शंकर राय, पूर्वांचल विकास मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा आदींनी मोलाचे सहकार्य केले। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। छठ पूजा अपने बाल बच्चों के लिए हम करते, परिवार के लिए करते हैं कि हमारा परिवार सुखी रहे, हमारा मनोकामना पूर्ण हो, उसके लिए छठ पूजा करते हैं। हमारा उपवास रहता है, पानी भी नहीं पीना रहता है और एक दिन रसिया और रोटी, गुड़ का रसिया और रोटी खा के वही रहना रहता है। बहुत पुराने जमाने से हमारा चल रहा है ये त्यौहार। हमारे पूर्वजों ने जो था वो सब लोग किए हैं और उन लोगों के नहीं रहने के बाद हमारे जो है वो सब लोग करते हैं। अब उनकी नहीं रहने के बाद हम कर रहे हैं। देशामध्ये नाही तर फार जगामध्ये छठ पर्व हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, प्रत्येक समाज बांधवांसाठी आहे। हा एकटा कुठला उत्तर भारतीय किंवा बिहारींचं नसून हे पूर्ण देशातले, वर्ल्डमधले जेवढे प्राणी, जीव, जंतू, आपण माणसं आहात ह्या सर्वांसाठी हा पूजन असतो। आणि ह्या पूजनाचा अर्थ फक्त एवढंच असतं, छठ म्हणजे धरती माता आणि सूर्यदेव हे छठ मातेच्या माध्यमातून वरती सूर्याला, खाली धरती माताला आपण नेहमी हे छठच्या माध्यमातून पूजन करत असतो। त्याच्या मागचा एक उद्देश फक्त एवढंच असतो की ह्या जगामध्ये, देशामध्ये जिथं मी राहतो तिथलं लोक, तिथलं प्राणी, तिथली माणसं सगळे एकमेकाशी मिळून कुठलाही प्रकारचा कुणावर अन्याय होऊ नये आणि कुठल्याही प्रकारचा असा चुकीचा मार्गाने जाऊ नये। प्रत्येक जातीतला, प्रत्येक समाजातला माणूस हा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देवाचा पूजा करत असतो। हा त्याच पद्धतीने आज एक नाव पडलं आहे उत्तर भारतीयांच्या माध्यमातून, बिहार आणि यूपीच्या नावाखाली हा छठ पूजेचं आयोजन केलं जातो। आज अनेक वर्षापासून इथं या महाराष्ट्रामध्ये लोक पोट भरण्यासाठी आमचे उत्तर भारतीय आलेले आहेत। तुम्ही मित्रांनो बघताय की आज ट्रेनची सुविधा किती जरी दिली तरी कमी पडतो। प्रत्येक व्यक्ती हा ट्रेनच्या माध्यमातून गावाला जात असतो, ते एवढा मोठा तिकीट मिळत नाही। तरी इथं आमचे महाराष्ट्रातले जे काय पोलीस वर्ग मित्र आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि त्याच्यात ह्या चिंचवड घाटातले आमचे खंडूशेठ चिंचवडे असतील किंवा ह्या पिंपरी चिंचवडमध्ये कमीत कमी 22 ते 25 घाट आहेत। याच पद्धतीने या सर्व घाटांवरती आता गर्दी होत आहे। मी आपल्या या माध्यमातून समाजाकडनं मी वरिष्ठ पातळीवर, मग ते पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिकाचे आयुक्त साहेब असतील
कमिशनर साहेब असतील यांना मी निवेदन करणार आहे, विनंती करणार आहे. अनेक वेळेस आम्ही पत्र व्यवहार करतोय, याच्या पुढेही आम्ही करत राहणार आहे. आता आपण बघितलं की इतकं गर्दी होती की लोकांना या पाणीमध्ये उभं राहण्यासाठी 1 तास संध्याकाळी 1 तास सकाळी उभं राहावं लागतं. बिचारे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या सफाई कामगारांनी गेले 2 दिवस आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे. मी त्यांचा सुद्धा आभार मानतो. आणि अशाच प्रकारचे आमचे सर्व मित्रमंडळींचे आणि सर्व आपल्यासारख्या लोकांकडनं सहभाग मिळतो आणि त्यामुळं आम्ही हे छटपूजा इथं या महाराष्ट्रामध्ये तुमच्या लोकांबरोबर मिळून हे साजरा करतो. त्याचं मला कौतुक वाटतो. मी सर्व या महाराष्ट्रातला म्हणा किंवा इथली लोकांना मी धन्यवाद देतो. असंच आपल्याकडनं नेहमी सहकार्य असावं अशी आपल्याला ग्वाही देतो, विनंती करतो. धन्यवाद. अतिशय आनंद वाटतो की आज या ठिकाणी उत्तर भारतीय आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक घाटावरती त्यांचा सण छटपूजा साजरी करताना दिसत आहेत. खरं तर आपल्या पिंपरी चिंचवडकरांना ह्यांच्या सणामध्ये सहभाग घेऊशी वाटतो आणि पाहूशी वाटतो की अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी हे आयोजन पण केलेलं आहे. आणि प्रत्येक पिंपरी चिंचवड असतील, इकडले महानगरपालिका असेल, पोलीस अधिकारी असेल, ह्यांनी चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य केलेलं आहे. आमच्याही पिंपरी चिंचवडकरांच्या त्यांना या छटपूजेला शुभेच्छा. धन्यवाद. छटपूजा हा कार्यक्रम मौराया मंदिरापाशी चालू होता. नंतर त्यांनी अचानक तिथं प्रोग्राम आल्यामुळे त्यांना बंद करावं लागलं. तर यांनी विजू शेटने आमदार गजानन बाबर होते त्या काळात, त्यांच्या सहकार्यांनी मला रिक्वेस्ट केली. मी म्हटलं ठीक आहे भाऊ, तुम्ही पण सहकार्य करा, घाटाबिटा लाभानुतील व्यवस्थित करून द्या. भाऊंनी त्यावेळेस शब्द दिला. विजू शेट त्यांच्या मागं लागले. पहिला दगडी घाट करून दिला. नंतर त्यांनी आम्हाला मला वाटतं आता 30 वर्ष होत आली की इथं सतत पूजा करतात. आणि त्यांच्या कार्यक्रमाला हे बी जागा दिल्यापासून द्यायला लागल्यापासून माझी बी खूप प्रगती झाली. छटी मैया मला भरपूर काय दिलं. त्यामुळं मी पण त्यांच्याकडे वर्षातून 3-4 वेळा उत्तर भारतात जात असतो. काशी मठ आहे, जॉनपूर वगैरे भागात मी पण जागा वगैरे थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत. त्यामुळं ते आपल्याकडे घेतात, आपण पण थोडं थोडं तिकडे हे केलं. हां ते येऊन आपल्याकडे करतात, आपण का करू नये. आणि तिथं पण ते लोक आपल्याला खूप सहकार्य करतात. आणि ट्रेनला सुद्धा गर्दी आहे. त्यामुळं मग आम्ही जाणार होतो यावर्षी, पण खूप गर्दी असल्यामुळं तिकीट आपल्या प्लेनचं पण नाही भेटलं. त्यामुळे आता पुढल्या वर्षी आता हे करू. तरी माझ्यातर्फे तर मनापासून खूप खूप शुभेच्छा. असेच विजय शेटची प्रगती हो. त्याच्याबरोबर सगळ्या मंडळांनी इकडे एक मंदिर आमच्या एरियात लवकर लवकर बांधावं आणि घाट जरा मोठा करून घ्यावा शासनाच्या मागं लागून. खूप अडचण होती आहे पार्किंगची वगैरे. तर थोडंसं घाटाला पण सहकार्य करा. काली बेलकाला सांगा, हा घ्या ना, थोडं मोठं केलं तरच होईल. खूप चिक्कल बिक्कल होते. धन्यवाद. धन्यवाद सर. बहुत खुशी हो रही है, अपार हर्ष हो रहा है हमें यह जानकर कि पिंपरी चिंचवड शहर में माननीय विजय गुप्ता जी यानी मुन्ना गुप्ता जी, ये गुप्ता जी लोग बहुत अच्छे से कार्यक्रम को निभा रहे हैं. छठी मैया बहुत दिनों से हम यहाँ आ रहे हैं और ये कार्यक्रम को देख रहे हैं. बहुत अच्छे से कार्यक्रम को निभा रहे हैं. भगवान से यही प्रार्थना है, छठी मैया से यही प्रार्थना है कि बाबू लोग बहुत आगे बढ़े और कार्यक्रम को सफल बनाएं. जय श्री राम.